हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? मजेत ना? तर मी सुद्धा मजेत आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या वर्षाच ब्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा सुखाचा जावो हीच मी बापाचरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप छान असा इंटरेस्टिंग आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपले कपाट कसे लावावे आणि कपाट लावल्यानंतर ते आकर्षक कसे दिसावे यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मैत्रिणींनो, कपाट लावण्यासाठी आधी मला सगळे कपाटातले कपडे काढून घ्यावे लागले आणि मी ते सगळे बेडवर आणि खाली जागेवर काढलेले आहेत. तर सगळं जागा भरून गेलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि कपाट आपल्याला छान असं डीप क्लीन करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एका बॉटलमध्ये छान सोल्युशन बनवलेलं आहे. तर त्या सोल्युशनमध्ये मी ॲड केलेलं आहे विमचं लिक्विड, शॅम्पू, व्हिनेगर आणि थोडंसं डेटॉल. तर छान असं सोल्युशनने मी कबड मस्त डीप क्लीन करून घेतलेलं आहे. आणि बरेचसे कपडे आहेत हे आज मला कळलं जेव्हा मी कबड्समधून सगळे कपडे बाहेर काढले. आणि ह्या कपड्यांना मला आता काय करायचे, सगळे कपडे कॅटेगरीज करून घ्यायचे आहे, जेणेकरून मला बाहेर जाताना एनवेळेस माझी धावपळ होणार नाही, ताळंबळ उडणार नाही आणि जो ड्रेस किंवा जी साडी हवी असेल ती मला वेळेवर मिळेल. तर मैत्रिणींनो, मी आता छान असं माझ्या काठापदराच्या साड्या, डिझायनर साड्या, सिंथेटिक साड्या असं व्यवस्थित कॅटेगरायझेशन करून त्याला छान असं ऑर्गनायझर्समध्ये ठेवून घेणार आहे, सेट करून घेणार आहे. तर आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असतं तर आपल्यासमोर पहिला प्रश्न पडतो, आज बाहेर घालून काय जायचं. तर त्यासाठी जो ड्रेस आपण शोधतो किंवा जो ड्रेस हवा असतो तो आपल्याला मिळवण्यासाठी आपण शोधतो, कारण तो कुठेतरी कोंबलेला असतो आणि तो आपल्याला इन्व्हेस्ट मिळत नाही. तर मग तो ड्रेस शोधण्याच्या नादात आपण सगळं कबड आपलं विस्कळीत करतो. जितकं आपलं विस्कळीत होतं त्याच्यात डबल ते विस्कळीत होतं आणि सगळे क्लटर्ड आणि मेसी कबड होऊन जातं. तर त्यामुळे ते कपाट काही छान दिसत नाही आणि आपल्याला जे वस्तू किंवा जी गोष्ट हवी आहे ती मिळत नाही. तर त्यामुळे आपला सगळा मूड जातो आणि आपली धावपळ तर होतेच आणि गडबड तर गोंधळ खूप होतो. तर त्याच्यामुळे ते गडबड गोंधळ टाळण्यासाठी आज खूप छान असं तुम्हाला मी हॅक्स सांगणार आहे. तर कसं करायचं, प्रत्येक गोष्ट आपण कॅटेगराईज केली तर आपल्याला ती इझिली अवेलेबल होते एनी टाईम. तर तसंच मी आज करणार आहे. तर मी साड्यासुद्धा छान अशा काठापदराच्या, डिझायनर, सिंथेटिक अशा व्यवस्थित सेपरेट करून घेणार आहे आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझर्समध्ये लावून त्यांच्यावर लिहून घेणार आहे की ह्या बॉक्समध्ये काठापदराच्या, ह्या बॉक्समध्ये डिझायनर, ह्या बॉक्समध्ये सिंथेटिक. तसंच मी ड्रेससोबतसुद्धा करणार आहे. तर मी आता डेली वेअरचे ड्रेस, माझे फंक्शनल जे आउटफिट्स आहे ते व्यवस्थित सेपरेट करून घेणार आहे आणि ते सुद्धा छान असं अरेंज करणार आहे. तर बघा, इथे विरांश मी जेव्हा कबड अरेंज करत होती तेव्हा खेळत होता आणि त्याला तर मज्जाच होती की आज मम्मीने सगळं कबड खाली केलेलं आहे मला लपाछपी खेळण्यासाठी. तर खूप खुश झाला तो ते बघून. तर असं आणि तो खेळत होता. नंतर मग माझ्या कपड्यांच्या सगळ्या घड्या झाल्या आणि मी छान बेडवर असं ठेवून दिलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, वन पीस वेगळे, नाईट आउट्स माझे जे नाईट वेअर आहे ते वेगळे, स्कर्ट जीन्स वेगळे, टॉप्स वेगळे, बाहेरचे ड्रेसेस वेगळे, घरातले वेगळे, घरातली कुर्तीज वेगळी आणि फंक्शनल कुर्ती वेगळी, बाहेरची कुर्ती वेगळी, असं सगळं छान सेपरेट करून घेतलेलं आहे, लेगिन्स, प्लाझो अँड ऑल. तर मी आता छान असं ते अरेंज करते आणि तुम्ही बघा. आणि हे अरेंज करायला मी जे घरी ऑर्गनायझर्स बनवलेले आहेत त्यांचासुद्धा वापर करणार आहे. तर सर्वात आधी मी माझं कबड डीप क्लीन झाल्यानंतर त्याच्यावर छान लायनर अंथरून घेत आहे, जेणेकरून त्या आपल्या कपाटात धूळ माती जाणार नाही. तर सगळ्यांकडेच न्यूजपेपर येतात किंवा ज्या शॉपिंग बॅग्स असतात आपण आणलेल्या त्यासुद्धा आपण वापरू शकतो. पण माझ्याकडे इतक्या जास्त शॉपिंग बॅग्स नव्हत्या तर त्यामुळे मी न्यूजपेपरच टाकलेला आहे. तर आता छान न्यूजपेपर अंथरून झालेला आहे आणि मी व्यवस्थित अशा साड्यांमध्ये ऑर्गनायझरमध्ये ज्या साड्या ठेवलेल्या आहेत त्या छान अरेंज करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे मी साड्या अरेंज करून घेतलेल्या आहेत. आता मी अरेंज करणार आहेत सगळे ड्रेस. तर हे ड्रेस ऑर्गनायझर जे मी ड्रेस ठेवत आहे ते ऑर्गनायझर्स मी ऑनलाईन मागवलेले आहेत. तर त्याचीसुद्धा मी लिंक देईल तुम्हाला हवी असेल तर. तर हे ऑर्गनायझर खूप छान आहे, बरेचसे कपडे यात येतात. तर मी यात सगळे माझे वन पीस फंक्शनल जे सेट आहेत ते व्यवस्थित अरेंज करून घेत आहे आणि आरो बघा मला हेल्प करत आहे व्यवस्थित कपडे देण्यासाठी. तर आता मी माझे सगळे कपडे छान अरेंज करून घेते. आणि आपल्या लेडीजचं कसं असतं की कितीही कपडे असले तरी ते कमीच पडतात आपल्याला आणि बराचसा आपला मोह असतो कुठे गेलं की मला हा ड्रेस हवा आहे असं. तसंच माझ्या बाबतीत सुद्धा आहे आणि कितीही कपडे राहिले तरी ते मला कमीच पडतात. तर
आता पण कंट्रोल करावा लागेल एवढे सगळे कपडे बघून. तर आता बघा मी ही कपड्यांचं व्यवस्थित असं फोल्ड करून घेत आहे आणि असं जर आपण रोल करून कपडे ठेवले तर आपल्याला बरेचसे कपडे त्या बॉक्समध्ये जातात, ऑर्गनायझरमध्ये जातात आणि आपली स्पेस सेव्ह होते. तर स्पेस सेव्हिंगसाठी सुद्धा ह्या टिप्स खूप तुम्हाला उपयोगात येतील आणि तुम्ही खरंच त्या फॉलो करा. खूप छान असं सुटसुटीत कपाटसुद्धा वाटतं आपण जर व्यवस्थित कपडे अरेंज केले तर. तर मी टी शर्ट आणि बॉटम वेअर जे असतात ते छान असं रोल करून व्यवस्थित फोल्ड करून घेते, जेणेकरून स्पेस सुद्धा सेव्ह होईल आणि दिसायला सुद्धा खूप छान आणि आकर्षक ते दिसेल. तर मी व्यवस्थित अरेंज करत आहे आणि आरव विरांश बघा बघत आहेत मम्मी काय करते. आणि विरांशला तर सगळ्या गोष्टी करायच्याच असतात मम्मासोबत. तर बघू शकता तुम्ही इथे मी छान असं माझ्या बॉटम वेअर अरेंज करून घेतलेल्या आहेत, जे बॉक्स मी इथे बनवलेले आहेत त्याच्यात ऑर्गनायझरमध्ये. आणि जर ऑर्गनायझर कसे बनवायचे हे तुम्हाला बघायचं असेल तर मी या ब्लॉगच्या खाली डिस्क्रिप्शन ब्लॉगमध्ये लिंक देईल, तर तो ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा. खूप सोप्या पद्धतीने ऑर्गनायझर बनवलेले आहेत, तर तुम्ही सुद्धा बनवू शकतात. तर ह्या बॉक्समध्ये मी माझ्या सगळे टी शर्ट्स ठेवून घेत आहे. असं जर केलं ना आपण कॅटेगरीजनुसार तर व्यवस्थित आपले कपडे पण व्यवस्थित राहतात. आणि म्हणजे असं घड्या घालून जर कपडे ठेवले किंवा आपण व्यवस्थित अरेंज करून कपडे ठेवले तर ते छान राहतात आणि आपल्याला हवे तेव्हा आपल्याला मिळतात. तर मग सगळ्याच गोष्टी सोप्या होतात, टाइम सेव्ह होतो आपला आणि सगळ्या गोष्टी आपल्या मॅनेज होऊन जातात इझिली. तर तसंच मी सुद्धा आता टी शर्ट्स वगैरे सगळं बघू शकतात की सगळे जे टी शर्ट्स किंवा जे छोटे कपडे असतात ते छान असे रोल करून त्या बॉक्सेसमध्ये ठेवून घेत आहे, जेणेकरून जास्त कपडे त्या बॉक्समध्ये बसतील आणि आपली स्पेस सुद्धा सेव्ह होईल व्यवस्थित आणि कपडे सुद्धा छान राहतील. तर व्यवस्थित 1 बाय 1 मी अरेंज करून घेते सगळे, जेणेकरून आणि मी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असं सेपरेटली करून घेतलेली आहे. टी शर्ट तसे जीन्सवरचे जे टॉप्स असतात ते सुद्धा मी वेगळे अरेंज करणार आहे, जेणेकरून ते एकमेकात मिक्स होणार नाही आणि पूर्ण क्लटर्ड होणार नाही याची काळजी मी इथे घेतलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही इथे मी टी शर्ट छान अरेंज करून घेतलेले आहेत. हे माझे बाहेर जाण्याचे टी शर्ट्स आहेत, ते मी छान अरेंज करून आता त्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तर खूप जास्त गर्दी झालेली आहे म्हणून मी थोडेसे काढून घेते आणि जेवढे हवे असतील, जेवढे न्यू आहेत तेवढेच ठेवते आणि बाकीचे दुसऱ्या बॉक्समध्ये अरेंज करेल. तर इथे हे टी शर्ट सगळे अरेंज करून झालेले आहेत आणि आता आपण अरेंज करूया दुसरा बॉक्स. तर बघू शकता तुम्ही हे खूप छान दिसत आहे. शर्ट छान अरेंज करून झालेले आहेत. आता मला अरेंज करायचे आहेत वन पीस सुद्धा आपल्याकडे 2 प्रकारचे असतात, एक फंक्शनल वन पीस आणि जे आपण कधी नेहमी बाहेर जाताना असे सिंथेटिक वगैरे वन पीस घालतो ते वन पीस. तर ते सुद्धा मी छान असे कॅटेगराईज करून घेणार आहे. तर ह्या बॉक्समध्ये सगळे सिंथेटिक आणि शॉर्ट वन पीस मी ठेवून घेतलेले आहे, जेणेकरून ते इझिली मला मिळून जातील. तर इथे माझ्याकडे भरपूर सारे वन पीस आहेत आणि ते ठेवून घेतले आहेत. तर तसंच दुपट्टासुद्धा मी अरेंज करून घेतलेला आहे. दुपट्टासुद्धा मी रोल करूनच फोल्ड करते, जेणेकरून बरेचसे दुपट्टे एका ऑर्गनायझरमध्ये एका बॉक्समध्ये अरेंज होतील. तर तसंच दुपट्टा बॉक्समध्येच मी माझा जो हेअर वॉश करून आपण टॉवेल रॅप करतो तो सुद्धा टॉवेल स्टोल वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि आता ते छान अरेंज झालेलं आहे. आता मी माझं वॉर्डरोब ऑलमोस्ट सेट झालेलं आहे, तर मी ते तुम्हाला दाखवते. तर वॉर्डरोबमध्ये माझे नाईटवेअरसाठी सुद्धा मी एक व्यवस्थित छान असं ऑर्गनायझरमध्ये त्याला सगळे नाईटवेअर सेट केलेले आहेत आणि अंडरगार्मेंट्स इनरसुद्धा छान अशा एका बॉक्समध्ये मी सेट केलेले आहेत. तर आता बघूया आपण ड्रॉवर ऑर्गनायझेशन. तर कबर्डमध्ये माझ्या 2 ड्रॉवर आहेत, हे एक ड्रॉवर आणि मग अशी दाखवलं ते एक ड्रॉवर. तर ड्रॉवरसुद्धा मी छान आपले ड्रॉवरसुद्धा छान असे डीप क्लीन झालेले आहेत आणि या 2 ड्रॉवरचा यूज करते मी. एका ड्रॉवरमध्ये हेअर ॲक्सेसरीज आणि ऑर्नामेंट्स ज्वेलरी ठेवण्यासाठी आणि दुसऱ्या ड्रॉवरमध्ये पर्सेस, क्लचेस आणि बटवे ठेवण्यासाठी. तर ह्या 2 गोष्टी आपण मोस्टली साडी वेअर करतो तेव्हा यूज करतो, त्यामुळे ह्या 2 ड्रॉवरचा यूज मी त्या पद्धतीने करत असते. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघत असाल आपलं कपाट खूप छान असं अरेंज झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जर तुमचं कपाट सेट कराल तर तुमचं कपाट सुद्धा खूप छान आकर्षक, नीटनेटकं आणि सुटसुटीत दिसेल आणि त्यामुळे तुमचे जे कपडे शोधाशोध करताना जे कपाट जास्त विस्कळीत होतं ते होणार नाही आणि तुमचा बराचसा टाइम सुद्धा त्यात वाचेल. तर ह्या पद्धत नक्की तुम्ही फॉलो करून बघा. तर मी सगळं छान असं कॅटेगराईजनुसार करून घेतलेलं आहे. साड्या, तर साड्या सुद्धा मी फंक्शनल, डेली वेअर आणि माझ्या काठपदराच्या व्यवस्थित वेगवेगळ्या कॅटेगरी करून घेतलेल्या आहे. कुर्ती सुद्धा डेली वेअरच्या कुर्ती ह्या तुम्ही बघताय त्या डेली वेअरच्या आणि त्याच्यावर होत्या आपले कुर्ती सेट. हे फंक्शनल वन पीस फंक्शनल कुर्ती सेट आहेत आणि हे आहेत माझे डेली वेअरचे टी शर्ट्स आणि
बॉटम वेअर वगैरे हे सगळं मी इथे छान अरेंज करून घेतलेलं आहे। तसेच जीन्स सुद्धा मी वेगळ्या ठेवलेल्या आहे, प्लाझोस वेगळ्या ठेवलेल्या आहेत, टी शर्ट्स आणि आपले जीन्सवरचे टॉप सुद्धा वेगळे ठेवलेले आहेत, जेणेकरून मला हवं त्या बॉक्समध्ये आहे हे मला माहिती आहे आणि ते इझिली मला मिळून जाईल, त्यामुळे माझा बराचसा टाइम सेव्ह होणार आहे। तर एक येलो कलरच्या पोटलीत मी नॅफ्थॅलिन बॉल सुद्धा टाकलेले आहेत, जेणेकरून आपले कपडे रिफ्रेश राहतील, कपड्यांना कुबट वास लागणार नाही, याची सुद्धा मी काळजी घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू।